हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज मी जो ब्लॉग आहे तो ऑलमोस्ट 7ला चालू केला आहे, कारण का सकाळपासून नॉर्मल कामं करत होती। आज कामं पण लवकर झाली, जेवण पण लवकर झालं, कारण का आज मी लवकर उठली, कारण का पिल्लूनी मला झोपून दिलं। सो त्याच्यामुळे मी लवकर उठली, माझी सगळी कामं झाली आणि आता बस मला पिल्लूचं जेवण करायचं आहे, कुकीचं जेवण करायचं आहे। पिल्लूला मी आज देणार आहे राईस, डाळ, गाजर, मटार, बस एवढं, म्हणजे याला तडका मारून असं राईस करणार आहे पुलाव टाईप। आणि कुकीला पण करायचं आहे पनीर टाकेल, त्याच्यामध्ये पण गाजर टाकेल आणि राईस। सो मला या दोघींचं जेवण करायचं आहे। आम्हाला केलं मी पुलाव आणि आता पिल्लू आहे ती आमची झोपली आहे। ऑलमोस्ट ती दुपारी उठलेली, 2ला उठलेली, मे बी 2ला उठलेली ती। 2 नंतर ती आत्ता झोपली, कारण का खूप खेळत होती। तिला मी ट्राय केलं झोपायचं पण नाही झोपली। आत्ता मी काय करेल, पहिला दिवा लावून घेईल। आज आहे, आपण रामनवमीच बोलू शकतो। सो आता मी दिवे वगैरे लावून घेईल, पटकन देवाची पण पूजा करून घेईल आणि बाकीचं पटकन पिल्लूचं आणि कुकीचं जेवण करून देईल। आणि तर पटकन मी दिवा लावून घेते, कारण का पिल्लू उठली तर दिवा लावायला भेटणार नाही। बाहेर लावणार होती बाल्कनीमध्ये, पण काय होतं, हवा आली ना की ते दिवे भिजून जातात, सो काही फायदा होत नाही। दिवाळीच्या टायमिंगला पण सेम तसंच झालं। सो डोअरच्या बाहेर एक दिवा लावेल आणि किचनमध्ये लावेल 2, पण ती बस मी देवासमोर। चला तर पटकन दिवा लावते, पिल्लूचं जेवण करेल ते तुम्हाला मी शेअर करेल की मी कशा प्रकारे करते। ॲज इट इज जे मी तिला तडका देते तेच, नवीन काही मी ॲड करत नाही। जेव्हा मी नवीन ॲड करेल ना रेसिपी तिला, तेव्हा तुम्हाला मी नक्की दाखवेल असं काहीतरी नवीन। मी पिल्लूसाठी नवीन पास्ता करायचा ट्राय करणार आहे। बीटचा पास्ता, गव्हाचा पास्ता असतो तो। मे बी मला पंपकिन भेटला ना की मी करेल, कारण का पंपकिनची प्युरी टाकून मी करणार आहे, म्हणजे भोपळा, तर त्याचा मी करणार आहे। कारण का मी एकदा नेटवर बघितलेली, सो तिला चालू शकतं, ते बीटचं असतं त्याच्यामुळे चालू शकतं। सो आता मी पटकन दिवा लावेल, आवरून घेईल बाकीची जी नॉर्मल कामं आहेत ती, आणि मग भेटते तुम्हाला। पिल्लू उठली की भेटते, नाही तर पिल्लूचं जेवण करेल ते मी तुमच्याजवळ शेअर कराल। तर चला मस्त मी आता तो दिवा लावलेला आहे। आज असं वाटतंय ना की दिवाळीच आहे, कारण का सगळ्यांनी दिवे वगैरे लावलेत आणि बाहेर पण इथे मी दिवे लावले, तुळशीजवळ लावले सगळ्यांनी ऑलमोस्ट। तुम्हाला फोकस होत नसेल, तिकडे दिवे लावलेत भरपूर लोकांनी, म्हणजे जेमतेम लोकांनी लावलेत। जे वर्किंग असतील ते मे बी अजून लावलं नसेल, पण आज मे बी सुट्टी, अजून लोकांनी काय काय लावलं नाही। आणि बिल्डिंग खाली पण आमच्या मस्तपैकी रांगोळी पण काढलेली आहे आणि मस्त सेलिब्रेट करतात। आज असं वाटतं ना की लिटरली दिवाळीच आहे। मी ते हे दिवे असतात ना आपले मेणाचे, भेटतात ना डीमार्टला, ते लावलेत आणि इथे पण लावले आहे मी। इथे तुम्हाला दिसत असतील 2 लावलेत, तिकडे पण 2च लावलेत। घेतला सगळ्यांनी दिवे लावलेत, तुम्ही पण नक्की लावले असतील, होप सो। आणि आज जसं की वाटते ना दिवाळीच आहे सेकंड। तर आता पटकन पिल्लूचं जेवण करते, तुम्हाला शेअर करते की पिल्लूचं मी जेवण आता काय करते, कसं करते ते। कुकर लावत होती तितक्या ते पोरगं उठून गेलं। उठल्याने काय करते, उठली ना की डायरेक्ट उपडी होते आणि बसून जाते। सो हीच तिची मला भीती वाटते की डायरेक्ट ती बसते आणि बसते ती ना, ती डायरेक्ट पाठीच येते। उगाच कुठे पडले भिंतीवर आपटली तर, आणि आज ते झोपेत असतात, अर्धे डोळे बंद आणि डायरेक्ट बसते ती। जाम भीती वाटते तिची। तुम्ही मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये बघितलंच असेल कशी उठून डायरेक्ट बसते ती। आणि आता डोकं टाकून आहे, आता तिला काही झोपवणार नाही आहे मी, बघू। चला आता पटकन, आता ही उठली, मे बी झोपणार तर नाही आहे, जरासा आळस आहे डोळ्यावर। तो जाईपर्यंत आता तिच्याजवळ टाईम स्पेंड करेल, पटकन तिचं जेवण करेल आणि तिला भरवेल। आता वाजले 7:30, होऊन जाईल। आता मी काढलेलं सगळं आणि कटिंग करायला जाणार, तितक्यात आमच्या मुलगा उठून बसला। असंच होतं, आपण काय करायला जाणार आणि हे लगेच उठून बसणार, बस ना, उठून बसणार। चला आता डायरेक्ट जेवण करू, तेव्हाच भेटू। आता पिल्लू बघते 10 मिनटं तरी झोपली असती तरी बरं झालं असतं, माझं सगळं जेवण तरी झालं असतं, माझं आमचं झालं, या दोघींचं जेवण झालं असतं। तर इथे पिल्लूला मी आता करते पुलाव, म्हणजे फक्त गाजर आणि रताळं टाकून करते। सो मी तूप टाकलं, तूप नंतर थोडंसं जिरे, नंतर टाकलं हिंग, हळद, लसूण आणि हे गाजर आणि
रताळं आणि आपलं मूग डाळ आणि राईस टाकलं आणि वरतून थोडीशी मी हळद टाकली, गरम मसाला टाकला आणि धणे पावडर टाकलं. धणे पावडर आणि हळद तुम्ही बघाल तर मी एकदम पिंच ऑफ टाकलं, जास्त नाही टाकलं, कारण का मी तिला रिसेंटलीच इंट्रोड्यूस करते हे सगळं जे मसाले आहेत ते. आता हळूहळू त्याची क्वांटिटी आहे ती मी वाढवत जाईल, जसं ती खात जाणार तसं मी वाढवत जाणार. आणि मी जी काही तुम्हाला मी मागाशी रेसिपी शेअर केली ती खिचडी काही अशी झाली, मस्त लागते. मी पण खाऊन बघितले, मी जे जे पिल्लूला देते ते पहिलं मी खाऊन बघते. सो आता हे तिला भरवते, थोडंसं स्मॅश केलं कारण का कॅरेट होतं त्याच्यामध्ये आणि रताळं, सो त्यामुळे आता स्मॅश करेल आणि पिल्लूला आमच्या भरवेल. पिल्लू इथे तिला सॉंग्स लावून दिलेत कारण का मी काम करत होते. सो चला पटकन पिल्लूला भरवते. कुकीचं झालं आहे, मला थोडंसं राईस लावलं आहे कारण का चपाती संपून गेली. सो चला पटपट पटपट आवरून तुम्हाला मी एक दाखवते. समोरच्या बिल्डिंगवाल्यांनी किती भारी केलं आहे, तुम्हाला दिसेल का मार्केट बी ते बघा, दिसते. असे पुरे त्यांनी दिवे लावलेत आणि ना तिथे काहीतरी फंक्शन आहे मे बी, हो का. हां, असे सगळे दिवे लावलेत त्यांनी, पुऱ्या बिल्डिंगला लावलेत. ऑलमोस्ट तिकडे त्या साईडला पण लावल्यात. आमच्या इथे फक्त छोटीशी रांगोळी काढली आहे, पण त्या लोकांनी इतकं भारी प्रिपेअर केलं आहे ना, मस्तच प्रिपेअर केलं आहे त्यांनी. चला पिल्लूच्या ज्या मी पॅन्टीज आणि रुमाल ठेवते ना, तो पाऊच खराब झालेला आणि जे पाऊच घ्यायला गेलो ना तिथे खूप कॉस्टली असतात ते, 200-250 त्याच्यामुळे. आणि हे मला डीमार्टला भेटले, हे मी घेतले असे बॅग्स. हे बरं पडतं असं स्टोअर केलं ना की त्यातूनच एक काय वस्तू असते ती घ्यायची. हे मी असे रुमालला, पॅन्ट्सला, सॉक्सला, पिल्लूचे बाबांचे सॉक्स पण मी ह्याच्यातच ठेवते, ते बरे पडतात, इझिली भेटून पण जातात लगेच एका ठिकाणी ठेवले तर. तिचे रुमाल, तिच्या पॅन्टीज, इवन तिचे सॉक्स, तिचे टोपरं, टोपी काय असेल ते ह्याच्यातच मी आता स्टोअर करून ठेवते. म्हणजे कसे नीट राहतात आणि भेटतात पण. नीट राहत नाहीत, कसे पण राहतात, पण ॲटलिस्ट भेटतात तरी आपल्याला नीट. असे कुठे पण ठेवले ना की नाही भेटत. सो मी हे आणले. हे मला किती 150ला भरपूर साऱ्या बॅग्स भेटल्या डीमार्टला. तर हे घेतलं. हे भाजीसाठी, इवन लॉन्ड्रीसाठी हे यूज केलं जातं. भाजी आपण फ्रीजमध्ये स्टोअर करतो ना त्याच्यासाठी यूज केलं जातं, पण मी हे असं यूज केलं. भाजीसाठी पण आहे पण मी हे असं यूज केलं आता. चला तर आता मी पटकन जेवून घेते, कुकीला देते. पिल्लू माझ्या मांडीवर उभी. आता ती आहे ना सोफ्यावर चढायला बघते अशी सपोर्ट घेऊन. नो, तिला राग आला ना की स्वतःचा हात तरी चावते, नाही तर आपल्याला तरी चावते. हे तिची खूप घाणेरडी गोष्ट आहे ढोलूची आमच्या. पिल्लूचं आता पुढच्या महिन्यात मे बी जायवळ आहे फेबमध्ये असं आई बोलली. आता डेट नक्की मला नाही माहिती, बघूया आता. वरती चढायला बघतीये ती. कोण आहे ही पिल्लू? कोण आहे? कोण आहे पिल्लू ही? कोण आहे? पिल्लूला मी टी शर्ट्स आहेत ना थोडे मोठेच घेते. ऑलमोस्ट ना 1-2 हे 2 to 3 इयर्सच्या मुलींचा टी शर्ट आहे ते मी घेतलं तिला, कारण का तिला ना पोटाला टाईट बसतात. जर तिच्या एजचं घेतलं ना तर टाईट बसतात. आणि तिच्या एजचं म्हणजे मोठ्या एजचं घेतलं ना की असं ऑफ शोल्डर होऊन जातं तिचे टॉप, ऑफ शोल्डर. सो तिला मोठेच घेतले कारण पोटाला टाईट बसतात तिच्या काय काय टी शर्ट. हे मी झुडिओमधून घेतलेलं. आता हां असेल मे बी सेल. आता आम्ही परत एकदा व्हिजिट करू केलं तर पिल्लूला डेली वेअरसाठी कपडे घ्यायला, कारण का आता जे आहेत ना ते छोटे छोटे होऊन जातात लगेच पटपट पटपट. असं वाटतं किती मोठी झाली पिल्लू.
आणि हे डायपर आहे हे असं डिस्पोजेबल करतात, जे पॅन्टी टाईप येतं ना ते. तर तुम्हाला ही ट्रिक माहिती आहे का? जर तुम्हाला ही ट्रिक माहीत नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की तुमच्याजवळ शेअर करेल की मी हे कशाप्रकारे फोल्ड केलं आणि कशाप्रकारे आपल्याला डिस्पोजेबल करता येईल. किंवा नाहीतर आपल्याला कसं होतं, कॅरी बॅगमध्ये आपण घेतो आणि याला थ्रो करतो. सो आपण हे असं रॅप केलं ना की ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे असू तर इझिली कुठे पण टाकू शकू. ते ओपन पण नाही होणार, अगदी नीट असंच ते डस्टबिनमध्ये जाणार. सो ही ट्रिक मला एकदम इझी वाटली. हे पण मी नेट थ्रू शिकली. जर तुम्हाला ही ट्रिक शिकायची असेल तर मला नक्की सांगा. मी तुम्हाला हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल की मी कशाप्रकारे रॅप केलं आहे. आणि अगदी हे निघत पण नाही, तुम्ही कुठेही टाकू शकता डस्टबिनमध्ये. अगदी आपण प्रवासामध्ये पण कसं डस्टबिन शोधतो आणि मग पिशवीमध्ये नॉट बांधून आपण हे फेकतो, पण हे आपण असं थ्रो केलं ना तरीही चालू शकतं, त्याचा काहीच हे होणार नाही. तर तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला ही जर आयडिया हवे असेल तर. बस झालं पिल्लूचं खाऊन. आता ती उभी आहे, खेळते, माझं बाकी आहे. आणि हे हिचं असंच चालू असतं खेळणं. आता मी एक क्लोज करते, ती ओपन बघा कशी करते. तिला काही द्या तुम्ही, डब्बा तरी दिला ना तरी त्याचा जो असं कसं ओपन करायला थोडासा पॉईंट पुढे असतो, तर ती काय करते, तोंडाने ओपन करते. आता जर तिने केलं तर तुम्हाला दिसेल जर लक असेल तर. कारण का लहान मुलांना आपण बोलतो ना हे कर, की ते कधीच टायमावरती करत नाही. हे बेबी हेअर्स माझे नुसते असे वरती उभे राहतात. आणि आता पिल्लूचं झालंय, आता थोड्या वेळाने मी जेवेल, कारण का आईस अजून गरम आहे, कुकीचं पण गरम आहे. सो आता पिल्लूसोबत टाइम स्पेंड करेल. आणि अजून भांडी पण धुवायचीत, मला थोडा बेड आवरायचा आहे. कारण का कशी ओपन करते बघा. हाले वा, आता हाताने करायला लागली ओपन. आधी आहे ना ती तोंडाने ओपन करायची, हे असं धरायची आणि दात आहेत ना त्याच्यात अडकवायची आणि ओपन करायची ती. ते बघा एवढी ती शहाण आहे. उलट दिलं ना तरी ती करते बघा कशी. ते बघा दिसलं का? थांबा, ती ओपन करेल बघा. ओपन केलं ती आहे ना अशीच करते, तोंडाने ओपन करते. तिला एकदा टेक्निक समजली ना की ती तोंडानेच ओपन करते. इव्हन आपण कुठला डब्बा किंवा काय दिलं ना की त्याच्या पुढे असं थोडंसं असतं बघा, तर त्या पॉइंटला येते ती. अंगठ्याने तरी ओपन करते ती. प्रत्येक गोष्ट यूज ना अंगठाच करते. बुक पलटायचं असेल तरी अंगठ्याने पलटेल, अशी नाही पलटणार. आणि इवन हे पण, हे जे असं पुढे आहे ना छोटंसं, तसं ह्याला पण असतं ना डब्याला वगैरे, तर ते पण तशीच ओपन करते ती. आणि आता ते बघा अंगठ्यानेच ओपन करणार, अंगठाच लावणार सगळीकडे बस. ते नाही घ्यायचं, शी आहे. तिला नाही बोललं तरी तेच घेणार. आणि मी आता काय पॅकेज वाचतायत, तर कुकी आमची बिचारी कशी घाबरली आहे बघा. बिचारी एकटीच बसली आहे तिथे. तिला बोलते ये तर ती नाही येते, बसली आहे गप्प. आता फटाके कमी होतील वाजायचे तेव्हा ती खाणार, तोपर्यंत ती काहीच खाणार नाही. सो मी तिला अजून दिलं पण नाही आहे. तुम्हाला माहिती बी आवाज पण आला असेल, असं वाटतं की दिवाळीच आहे. आणि ही बघा कशी कॅच करते. इथे पडलं ना, हे बघा तिच्या फक्त पायाला लागून दे. खूप म्हणजे खूप आगाव बोल गई आमच्या आगाव. तिला गादीवर ठेवलं ना की डायरेक्ट मान टाकून देते खाली. एवढी आळशी आहे ही, लगेच मान टाकते खाली. तिला आपण केस बांधायला गेलं की लगेच मान टाकणार, तिचं तोंड पुसायला गेलं लगेच मान टाकणार, काय नको असेल तर लगेच मान टाक. आणि आवडतीचं गाणं आलं ना की हे काय करते ती, शुशू झाली. 2 3 4, हे पण काढ, हे काढ, हे काढायचा. हा 5. अरे वा, क्लॅप क्लॅप क्लॅप. परत हे बघ पिल्लू, हे बघ 1 2 3 4 5 6. तू काढ आता हे 1. हा गुड गर्ल. आता दुसरं काढ 2 काढ. हा 2 हा काढला ना, तर हा काढ 2 धर. आता हा काढ, तो घालायचा नाही त्याच्यात, तो काढ. हा काढ 2 काढ पिल्लू. हा काढ 2. व्हेरी गुड. 3 व्हेरी गुड. आता हा काढ 4 5. अरे वा. आणि हा काढ. हा काढ, हा काढ, हा काढ. अगं ह्याला काढ 6. व्हेरी गुड.
आता तिला असं 1 2 3 आता ना थोड्या दिवसांनी असं कलरचं शिकवेल तिला. 1 2 3 बोललं ना की ती काढते बरोबर, नाटक करते पण काढते बरोबर. आता तिला ना मी कलर शिकवेल उद्यापासून. तिला कलर हे असं लावून दिलं ना की ती एक एक काढते. आता उद्यापासून तिला कलर शिकवणार मी. काढे 1 काढ 1, दुसरा काढ 2 काढ 2 काढ 2 3 काढ. अरे नाही घालायचं, काढायचंय आपल्याला, काढायचे. कसे खेळते बघा, गेला मूड. 2-3 वेळा करते आणि नंतर टाकून देते, नंतर तिची इच्छाच नाही होत. नको त्याच्यातच इंटरेस्ट. डॉल फिरते त्याच्यात नाही इंटरेस्ट तिला, या चाकांमध्ये इंटरेस्ट आहे. या चाकांमध्ये तिला इंटरेस्ट. नको त्याच्यातच तिला इंटरेस्ट असतो. आणि अजून पण आमची कुकी घाबरले कारण का फटाके एवढे सारे फुटतायत ना, खूप सारे, जसं काय दिवाळीत चालू आहे ते. तल्लीन झाला इंजिनियर आमचा, फिरवून बघते. शी नो. चला तर मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. पिल्लू पण झोपली. आता वाजले ऑलमोस्ट 12:30. पिल्लू 12ला झोपली. मला आवरेपर्यंत 12:30 झाली. आवरायचं असतं फक्त पिल्लूची खेळणी, दुधाची बॉटल असते ती धुवायची असते आणि तिच्या सगळ्या वस्तू जागच्या जागेवर ठेवायची. कुकीने आमच्या अजून पण काय खाल्लं नाही आहे, तसंच आहे कारण का फटाके वाजत होते. सो आता मी झोपते. कुकी खाईल थोड्या वेळाने. तर पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला बाय बाय, गुड नाईट.